भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना जो होणार होता तो चुरशीच्या सामन्यात टीम इंडिया विजयी झाली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा विजयाचे हिरो ठरलेत। 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 5वी टेस्ट सिरीज चालू होती भारत इंग्लंड दरम्यान, त्यामध्ये भारताला मोठं यश आलेलं आहे। चुरशीच्या सामन्यात टीम इंडिया विजयी झाली आहे आणि या विजयाचे खरे हिरो सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा आहेत। राजीव कचले आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची मोठी ही विजय म्हणावा लागलाय। तुम्हाला काय वाटतं, खरे हिरो याचे कोण आहेत आणि कसा झाला हा सामना? जबरदस्त चुरशीचा हा सामना झाला। शेवटच्या क्षणापर्यंत अगदी उत्सुकता होती, इंग्लंड जिंकणार की भारत जिंकणार, कारण शेवटच्या काल जेव्हा चौथा दिवस होता त्यावेळी भारताला इंग्लंडला जिंकायला 35 धावा होत्या आणि भारताला 4 विकेट हव्या होत्या। पण आजचा दिवस म्हणजे काल मॅच संपली तेव्हा खूप उत्सुकता होती। आजच्या दिवशी जेव्हा मॅच सुरू झाली त्यावेळी 4 विकेट पहिल्या घेणार की इंग्लंड 35 धावा करणार याची जबरदस्त उत्सुकता होती। गट ॲटकिन्सन आणि त्यांनी शेवटच्या खेळाडूंना घेऊन जबरदस्त टिचून फलंदाजी केली, पण सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने आज जी गोलंदाजी केली त्याला तोड नाही। इंग्लंडला पूर्ण नामोनिशान त्यांचं मिटवून टाकलं आणि जबरदस्त सामना झाला, तो रंगतदार सामना झालेला। शेवटला फक्त 7 धावा हव्या होत्या, त्यामुळे इंग्लंड जिंकणार का असं वाटत होतं आणि ही सिरीज 3-1 ने भारत हरणार असं वाटत असतानाच प्रसिद्ध कृष्णाने याचे गट ॲटकिन्सनला बोल्ड केलं आणि ही सिरीज आपण जिंकलोय। वैष्णवी, आता महत्त्वाचं म्हणजे काय माहिती वैष्णवी, याच्यात 5 कसोटी सामन्यांची ही मालिका होती, त्याच्यात आपण 2-2 अशी ही सिरीज बरोबरीत केली आहे इंग्लंडच्या मायभूमीवर। पद्धतीनं मात्र आता इंग्लंड जेव्हा हरलंय तर आपण पाहतोय की दणदणीत असा हा विजय म्हणावा लागला। इंग्लंडसाठी किती मोठं आव्हान खरं तर भारताने उभं केलं होतं। सुरुवातीपासूनच ही जबरदस्त मॅच झालेली, कारण पहिल्याच सिरीजमध्ये पहिली बॅटिंग करताना 328 धावांवर ऑल आउट झालेली टीम इंडिया। त्याच्यानंतर फलंदाजी म्हणजे अगदी जबरदस्त, दोन्ही साईडनी जबरदस्त बॅटिंग, बॉलिंग आणि बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं आहे सामन्यात। कारण पहिली जेव्हा इंडियाने फलंदाजी घेतली त्यावेळी 328 धावांवर ऑल आउट झालेला। त्याच्यानंतर इंग्लंडलाही फार मोठा संधी होती की चांगला धावाच करतील, पण भारतीय गोलंदाजींनी चांगली गोलंदाजी करत 350 पर्यंत इंग्लंडला ऑल आउट केलं। त्याच्यानंतर सेकंड इनिंगला यशस्वी जयस्वालनं एक जबरदस्त सेंचुरी करत इंग्लंडसमोर मोठं आव्हान उभं केलेलं आणि 400 पर्यंत आपण ऑल आउट झालो। पण त्याच्यानंतर इंग्लंडची खरी हे होती की त्यांनी मायदेशी त्यांना सिरीज जिंकणार की भारत इतिहास घडवणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि खरंच आज भारताने इतिहास घडवलाय। मोहम्मद सिराज किंवा प्रसिद्ध कृष्ण या दोघांनी जबरदस्त गोलंदाजी केली। सिराजनी 5 विकेट घेतल्या, प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतल्या आणि जी कामगिरी युवा टीमने केली, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी जी कामगिरी केली ती अफलातून होती। कारण या सिरीजमध्ये आपल्याला वैष्णवी माहिती आहे, रोहित शर्मा, विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह हे महत्त्वाचे खेळाडू नव्हते, त्यामुळे युवा खेळाडू कशी कामगिरी करतायत, कशी इंग्लंडला सामोरे जात आहेत। इंग्लंडची टीम जबरदस्त होती, क्रिस वोक्स असेल, बेन स्टोक्स असतील किंवा इतर जे खेळाडू आहेत, जबरदस्त टीम होती। शिवाय मायदेशी खेळण्याचं एक त्यांना बेनिफिट होतं, पण जी शुभमन गिलच्या नेतृत्वात खरंच शुभमन गिलचं नेतृत्व आणि युवा खेळाडूंनी दाखवलेली चमक ही खरंच जबरदस्त होती। अर्थात राजेश, आपण पाहतोय की पहिल्यांदाच विराट कोहली नाहीये किंवा रोहित शर्मा नाहीये, बुमराह सुद्धा नव्हता आणि अशात नवनेतृत्व तुम्ही जे म्हणताय त्यांच्या याने आपण जिंकलोय, तर हा विजय खऱ्या अर्थानं ऐतिहासिक म्हटला जातोय। किती मोठा आहे या विजयाचं विश्लेषण कसं कराल? हा किती मोठा आहे जेव्हा की एक मोठे महत्त्वाचे खेळाडू आज या कुठे तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, भारत इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये मोठा विजय सध्या भारताला मिळालेला आहे। 6 धावांनी भारत विजयी झालेला आहे आणि अशात महत्त्वाचं म्हणायचं तर हा एक ऐतिहासिक विजय, कारण की सगळी युवा टीम आपली होती आणि त्यात इंग्लंडच्या मायभूमीवरती होत असताना त्यांना एक मोठं आव्हान आपण उभं केलेलं आहे आणि अशात 2-2 हा सामना आपण जिंकलेलो आहे। यात 5 कसोटी सामन्यांची ही संपूर्ण मालिका 2-2 अशी बरोबरीत झाली होती आणि आज 5वा सामना भारताने जिंकलाय। आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.